कोकणची खाद्य संस्कृती आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती. श्रोते हो नमस्कार. कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, खाणं हा आपला अगदी आवडीचा विषय आणि सीझनप्रमाणे आपण त्याचा आस्वादही घेत असतो. काही पदार्थ आपल्याला माहीत असतात तर काही पदार्थ आपल्याला माहीत नसतात. काही पदार्थ अगदी जुने असले तरी माहीत असतात आणि काही पदार्थांचं आपल्याला ज्ञानच नसतं. तर श्रोते हो, या सगळ्याचीच ओळख आम्ही तुम्हाला या कार्यक्रमातून करून देत असतो. तर चला आजच्या पदार्थकृती आपण जाणून घेऊया सई ठाकूर देसाई यांच्याकडून. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही आज आम्हाला पदार्थ तर सांगणारच आहात, आपण त्याच्याकडे येणारच आहोत, पण सुरुवातीला मला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार, मी सई ठाकूर देसाई इथल्या पावसजवळच्या गोळप गावात राहते. माझा जन्मच इथल्या जवळच्या खेडेगावातला आहे, तर त्यामुळे लहानपणापासून मी कोकणची खाद्यसंस्कृती तर बघतेच आहे आणि संस्कृती पण अनुभवते आहे. माझ्या आजीने, आईने जी काही ही खाद्य परंपरा आमच्यापर्यंत आणून ठेवलेली आहे, आम्हाला जे शिकवलेलं आहे, तर ते पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे. हे सगळे विस्मरणात गेलेले पदार्थ तसेच राहिले पाहिजेत. तर याच्यासाठी म्हणून मी छोटा प्रयत्न करते. वा वा, खरंच खूप छान आहे. आज आपण बघतो की शिक्षणाने आपण खूप प्रगती करतो, पण जी आपली परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती टिकून अशाच पद्धतीने राहील, नाही का? खरं आहे. मॅडम, आज पहिला पदार्थ कुठला सांगणार आहात आमच्या श्रोत्यांना? आपण पहिलाच पदार्थ कळणाच्या वड्यांचा बघूया. बर. म्हणजे याला पुरणान्न असंच आम्ही म्हणतो. अच्छा. कारण याच्यातले सगळे पदार्थच असे आहेत बघा. याच्यात हरभरे, हां. मूग, धने, उडीद, तुरीची डाळ, तांदूळ असं सगळं एकत्र घ्यायचं. अच्छा. आणि ह्या सगळ्या धान्यांची भरड काढायची. भाजायचं का ते? भाजायचं नाही, कच्चच आपण हे सगळं दळायचं असतं. अच्छा. आणखीन त्याच्यासाठी काय साहित्य लागतं तर तेल, मोहरी, तिखट, मीठ, हळद, हिंग, आवडीनुसार आपण पालेभाजी पण घालू शकतो. बर. ओलं खोबरं, कोथिंबीर. वा. तर मी हे ज्या आधी गोष्टी सांगितल्या, हरभरे, मूग, ही सगळी जी कडधान्य आहेत, तर त्याची छान आपण भरड काढून घ्यायची. बर. मग ही भरड थोडी भाजायची. अच्छा. गरम करायची. तर गरम केलेल्या ह्याच्यातच थोडं गरम पाणी घालायचं आणि मग त्याच्यात तिखट, मीठ असं सगळं घालायचं. बरोबर. त्याचे मुटके तयार करायचे, गोळे. हे मुटके वाफवायचे. अच्छा. एक 20-25 मिनिटं. बरं. ते वाफवून झाले, मध्ये शिटी काढली तर चालते. चालते. ते वाफवून झाले की त्याचे चिरायचा तो अक्षरशः. आपली जशी अळूवडी असते की नाही, गोल तसेच ते मुटके असतात, तर बारीक चिरायचे, त्याच्या चौकोनी तुकडे छोटे करायचे आणि मग थोडं जास्त तेल घ्यायचं आणि खमंग फोडणी करायची. हिंग व्यवस्थित घालायचा, हवं असेल तर थोडं तिखट घालायचं आणि मग ह्या चिरलेल्या ज्या फोडी वड्या आहेत त्या त्याच्यामध्ये छान परतून घ्यायच्या. अच्छा. आणि मग ओलं खोबरं, कोथिंबीर, हे नेहमीच. हे नेहमीच. पण हे इतकं पुरणान्न मी म्हटलं याच्यासाठी की याच्यामध्ये पालेभाजी पण आली, सगळी धान्य पण आली. बरोबर. तांदूळ थोडे जास्त आहे ह्याच्यात. पण आपण ही गोष्ट नुसती नाश्त्यासाठी सुद्धा, न्याहारी सुद्धा आपण ह्याच्यातून करून घेऊ शकतो. मला असं वाटतं की, आणि जसं आजकाल एक शब्द वापरला जातो की वन डिश मील. बास, नाही का? अगदी बरोबर. त्याच्यामध्ये प्रोटीन आहेत, कार्बोहायड्रेट आहेत, पालेभाजी आहे आणि चव सुद्धा आहे, नाही का? अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि मला वाटतं हा पदार्थ कधीही करता येऊ शकतो, त्याला काही सीझनची गरज नाही, अजिबातच नाही. आपण हे सगळं दळलेलं असलं, भरड काढलेली असेल तर कधीही करता येऊ शकतो. मला वाटतं खूपच छान आहे पदार्थ हा. आणि जसं आपण नवीन पदार्थांचं स्वागत करतो तसं या जुन्या पदार्थांनाही आपलंसं केलं पाहिजे. पोळी बरोबर आपण खाऊ शकतो, भाकरी बरोबर खाऊ शकतो, नुसतं पण खाऊ शकतो, स्टार्टर तुम्ही दह्या बरोबर घ्या, स्टार्टर म्हणून खाऊ शकतो. बरोबर आहे.
तुम्ही त्याला नाव काही द्या, कळण्याच्या पण ते वड्या. खाल्लं हां. तर तुमच्या शरीरालाही ते चांगलं आहे, अगदी, आरोग्यदायी अगदी. आहे. नक्कीच नाही का? नक्कीच. हो. खूपच छान मॅडम हा पदार्थ आहे. हो. आणि मला वाटतं सगळ्या घरातलेच पदार्थ आहेत. सगळे घरातले त्यासाठी काही पदार्थ. वेगळं बाजारात जाऊन आणण्याची गरज गरज नाहीये. नाहीये, खरं फक्त आहे. तुमची करण्याची तयारी पाहिजे की तुम्ही हा पदार्थ बास. करू शकता. थोडी तयारी आणि थोडी खटपट लागेल मात्र. मस्त मस्त. तर मला वाटतं श्रोते हो, हा पदार्थ तुम्ही करून बघायला काहीच हरकत नाहीये. अगदी. साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलीच असेल. मॅडम दुसरा पदार्थ कुठला आहे आपला? दुसरा पदार्थ आता पावसाळा सुरू झालेला हं, आहे. हं. छान अक्षयतृतीयेला घातलेल्या भाज्यांचे वेल आता चांगले रुजून हो, आलेले हो, आहेत. हो. तर त्यातल्या भोपळ्याच्या टिक्शांची भाजी आपण कशी करायची ते सांगूया. बर. हं. भोपळा भोपळा म्हणजे मग तो भोपळ्याचा वेल आपण लाल लावलेला भोपळा असतो. की- कुठलाही चालेल, तो आपल्याला वेल हवाय त्याचा. बर, आणि बर. वेलाच्या पुढे जी कोवळी छोटी टिक्शी असते की नाही, हं. ती काढायची बर सगळी. बर बर. ती काढून आणून धुवायची, स्वच्छ चिरायची. त्याच्यासाठी काय साहित्य लागेल तर ह्या भोपळ्याच्या टिक्शा, हा. तांदूळ, हं, हिरवी मिरची, हं, गूळ, मीठ, हं. तेल, हिंग, हळद आणि सुक्या मिरच्या. अच्छा. हं, तर ह्या कोवळ्या भोपळ्याच्या टिक्शा काढून आणायच्या, स्वच्छ धुवायच्या, हं, चिरून घ्यायच्या. हं. मग ह्या टिक्शांमध्ये चिरलेल्या भाजीत तांदूळ घालायचे, हिरवी मिरची घालायची आणि हे एकत्र शिजवून घ्यायचं. ओके. शिजलं की छान घोटायचं. पण मग आणि कुकरमध्येच मगाशी कुकरमध्ये चालेल. आजकाल अच्छा. आपण बऱ्याचदा कुकर कुकर. वापरतो, तर सोपं हरकत जातं. नाहीये, सोपं आहे. तर तशी कुकरमध्ये शिजवून घ्यायची, चांगली घोटायची ती. आणि मग त्याच्यावर ही सगळी वरून खमंग फोडणी घालायची सुक्या घालायची. मिरच्यांची. वा वा वा. आहा, लाजवाब लागते भाजी. आणि मला वाटतं ही भाजीच आहे, त्यामुळे ही पोळी बरोबर किंवा पोळी भाकरी बरोबर खाणं खायची गरजेचं अगदी. आहे. म्हणजे जशी आपण आंबाडीची करतो तशी ही भोपळीच्या मला टिक्शा. वाटतं की आत्ता जसं म्हटलं तसं बाजारातनं भाज्या आपल्याला 12 महिनेच मिळतात. हो. पण ह्या ज्या काही भाज्या आहेत, जसं तुम्ही आता म्हणालात की त्या भोपळ्याच्या टिक्शा म्हणजे टिक्शा वेलीच्या, म्हणायच्या, वेलीच्या ह्या पुढचं हे. सीझनलच मिळतात. अगदी seasonal. त्यामुळे बाकी 12 महिने तुम्ही कसलीही भाजी केलीत तरी पावसाळ्यात या भाजीत आवर्जून करा हा, नक्की. नक्कीच नक्कीच. मॅडम पुढची रेसिपी कोणती आहे आपली? आता आपण 2 तिखट रेसिपी बघितल्या, आता हा. गोड बघूया. बर. अगदी जुनी हा. आई आजी अगदी पाहुणे आले की त्यांच्यासाठी खास करायच्या आवर्जून. असल्या आवर्जून त्या रसशेवया आपल्या बर. कोकणातल्या खास. वा वा वा. हा, तर याच्यासाठीचं साहित्य लागतं तांदूळाचं पीठ, हं, मीठ, हं, तूप किंवा तेल, हं, नारळ, ओलं खोबरं हं. आणि गूळ. बर. असं एवढंच साहित्य साहित्य आहे. मोजकंच त्याला आहे. अगदी मोजकं आहे. हं, हं, पण हं. होणारा पदार्थ मात्र लाजवाब आहे. क्या बात है. पहिल्यांदा आपण तांदूळाची उकड काढून घ्यायची. हं. तर ती उकड काढून घेताना पाण्यामध्ये मीठ, हं. तूप किंवा तेल. तेल, लोणी असं घालायचं. म्हणजे मोदकांना मो- काढतो तशी. अगदी बरोबर. हं. तशी उकड काढून घ्यायची, छान मळायची ती, हा, त्याचे गोळे करायचे. बरोबर. साधारण भाकरीला आपण जेवढं घेतो हा. पीठ तेवढं. मग हे गोळे गरम पाण्यात घालायचे. अच्छा. त्या पुन्हा. पाण्यात हो, हं, ते हं. शिजतात चांगले. हं, शिजले हं. की वर येतात. हं, वर आले की ते सोऱ्यात घालायचे, बर. म्हणजे चकलीच्या सोऱ्यात. चकलीच्या सोऱ्यात. हा, पूर्वीच्या काळात म्हणजे माझ्याकडे पण आता तो लाकडी सोऱ्या आहे, हा, हा. खास शेवयांसाठीचा शेवयांसाठीचा तो तो. वेगळा हा, असतो. मला वेगळा वाटतं. असतो. तर ते गरम गरम गोळे त्या सोऱ्यात घालायचे हं, आणि शेवया पाडायच्या. बर. ही एक गोष्ट झाली तयार. हं, आता ते खाण्यासाठीचा रस तयार करायचा. बरोबर. तर तो ओला नारळ आपल्याकडे रोज लागतोच आपल्याला, हं. तो खवून घ्यायचा, त्याचं दूध काढायचं हं. आणि छान गूळ घालायचा त्याच्यामध्ये. Yes. काही तुम्ही वेलची नाही घातली तरी तरी चालेल, चालते. पण हे नारळाचं दूध, गूळ आणि मीठ याचीच चव अप्रतिम असते. नक्कीच. तर या शेवया या रसात घालायच्या आणि त्याचा आस्वाद घ्यायचा. वा वा वा. मॅडम मला एवढंच सांगा की फक्त आपण हे नारळाचं दूध जे काढतो ना, जे लोक नवीन करणार आहेत त्यांच्यासाठी दूध कसं काढायचं तेवढं सांगा. नारळ आपण मिक्सरच्या भांड्यात घेतला की नाही, आता हं. ते सोपं आहे हो. म्हणून. तर त्या नारळाच्या वरती थोडंसं किंचित पाणी येईल एवढं त्याला घालायचं हं. आणि मिक्सरवरती ते फिरवायचं. साधं घालायचं की साधं गरम? पाणी, गरम नाही, साधं बरं. पाणी घालायचं, बरं. व्यवस्थित फिरवायचं आणि पिळून घ्यायचं गाळण्यावरती ते खोबरं. हा. परत एकदा काढायचं. असं अच्छा. 2दा काढता येतं आपल्याला ओके. दूध. हं. म्हणजे ते व्यवस्थित व्यवस्थित राहतं. खूप ते. पातळ पातळ होतं. नाही होत. हं, हं, हं. कारण नवीन जर कोणी आपल्या मैत्रिणी ह्याचा ट्राय करणार असेल तर दूध कसं काढायचा हा प्रश्न येऊ प्रश्नच येऊ शकतो. शकतो. बरोबर आहे. मला वाटतं आणि त्या शेवयांवर हे दूध घातलं की खायला तयार. अगदी तयार. खरं बघायला गेलं तर साहित्य मोजकच आहे, हो, थोडेसे कष्ट कष्ट आहेत, आहेत, पण खायला मजा आहे, मजा आहे. नाही का? अगदी अगदी अगदी. आणि कुणी करत नाही हा पदार्थ, तर आपण आवर्जून येणाऱ्या सणांमध्ये पण करू शकतो. नक्कीच नक्कीच. आणि नेहमीचे आपले पारंपरिक पदार्थ जे आहेत ते आपण करतच असतो,
पण वेळ काढून हा पदार्थ करायलाही काही हरकत नाहीये. पुढचा पदार्थ कोणता आहे आपला? आता परत एकदा आपण ह्या सीझनल पावसाळी भाजीकडेच येऊया. हा, तर एक शेवटचा हा पदार्थ सांगूया, सुरणाच्या पाल्याची भाजी. बरं. आता तुम्हाला सगळीकडे दिसेल हो. की सुरणाला छान कोंब आलेले आहेत आणि त्याला आता पानं आलेली आहेत. बरोबर. तर त्याच्यासाठीचं लागणारं साहित्य मी सांगते. सुरणाचा कोवळा पाला, हरभऱ्याची डाळ, हा, तेल, हिंग, मोहरी, जिरं, लाल सुक्या मिरच्या, हळद, लसूण, मीठ आणि ओलं खोबरं. अच्छा. पुन्हा साहित्य घरचंच आहे. घरचंच आहे अगदी. तर कृतीमध्ये सुरणाचा कोवळा पाला घ्यायचा, तो स्वच्छ धुवून बारीक चिरायचा. बरोबर. त्याच्या आधी थोडी हरभरा डाळ आपल्याला भिजवून ठेवायची. मग हिंग, मोहरी, जिरं, सुक्या मिरच्या, हळद याची फोडणी करायची. मग त्याच्यात 7-8 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि मग त्यावर आपण ही भिजवलेली जी डाळ आहे हरभऱ्याची, बरोबर, ती घालायची. ती थोडी शिजत आली की मग सुरणाचा पाला घालायचा. अच्छा. मीठ चवीनुसार घालायचं, खोबरं घालायचं. फक्त ही भाजी थोडी वाफेवर शिजवायची, त्यामुळे परत परत ढवळून ढवळत राहायला लागेल. हा, तर अशी. आणि फार सुंदर लागते ही भाजी. आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जसं आपण सुरणामध्ये पण सत्व चांगलं असतं असं म्हणतो, तसं याच्या पाल्यामध्येही नक्कीच असतं. आणि बघायला गेलं तर नेहमी ज्या पालेभाज्या करतो तशीच आहे. फक्त पाला मिळणं गरजेचं आहे. बरोबर. आणि तुमची नजर पाहिजे की आपल्याला पाला कधी मिळतोय ह्याच्याकडे, नाही का? हो. खरं तर खूप साध्या आणि सोप्या आहेत ह्या भाज्या. आणि मला असं वाटतं, जसं मी सुरुवातीला म्हटलं की सीझन प्रमाणे ते खाणं हे कधीही आपल्या पोटाला चांगलंच असतं. आणि त्यातून ज्या भागात जे पिकेल ते तर नक्कीच आपल्या आवर्जून पोटाला खावं. चांगलं पचतंही, नाही का? नक्की पचतं, खरं मला आहे. असं वाटतं खूप छान रेसिपी आहेत ह्या. थोडं डोळस पद्धतीने आपण जर आपल्या आजूबाजूला बघितलं तर काही खूप बाजारात जायची गरज नाहीये. या सगळ्या गोष्टी आपल्या आसपास मिळून जातात. आणि मला वाटतं या सगळ्याचा आपल्या आरोग्यालाही चांगला फायदा आहे, गरजही आहे. खूप छान मॅडम, तुम्ही इथे आलात आणि या सुंदर रेसिपी आमच्या श्रोत्यांना सांगितल्यात. तेव्हा श्रोते हो, या पदार्थकृती तुम्ही नक्की करून बघा. सई ठाकूर देसाई यांना आपण पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या गुरुवारी 8:40 तोपर्यंत मी पल्लवी गोडसे तुमची रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती, आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती.